राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। मतदानाची औपचारिकता पार पाडण्यापूर्वीच महायुतीनं मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक लगावलाय। या 11 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। विधान परिषदेच्या 6 बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडेल। नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह माघार घेतलेले गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचीही नावं मतपत्रिकांवर असल्यानं निवडणुकीत माघारीनंतरही रंगत आहे। महायुतीचे उमेदवार ठाणे येथे सहलीसाठी गेल्यानं एकत्र मतदानाला येतील आणि महाविकास आघाडीचे मतदारही सकाळपासूनच मतदान करणार आहेत। महापौर, उपमहापौर गणेश गीते यांच्या पत्नी मतदानाचा हक्क बजावतील। 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं होतं। त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या गळ्याला लागलेत। त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झालेलं असून आता लगेच काहीही जाहीर करायचं नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही, तसं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय। ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील। पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे। दरम्यान अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याचं कळतंय। रात्रभरात दिल्लीत वायुवेगानं घडामोडी घडत गेल्या। या निमित्तानं पहिल्या बंडावेळी झालेल्या खोक्यांच्या आरोपांना पुन्हा ऊत आलाय। प्रत्येक खासदाराला 50 कोटी दिल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेचे 6 खासदार 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल। परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुमच्यावर लोक नाराज का आहेत? त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे। त्यांनी सगळं केलेलं आहे। उबाटाचे लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही। ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे, तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांगतात। ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खासदार फुटीचं नवं आव्हान उभं राहिलंय। अशातच मुंबईत तुमच्याकडे निवडून आलेले 65 नगरसेवक खरंच सोबत आहेत का ते आधी बघा। साधा कार्यकर्ताही आता तुमच्या सोबत राहिलेला नाही, अशी टीका करत म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय। कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील, नाही येतील, येणार आहेत, नाही येणार, मला माहिती नाही। अहो, पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहत आहेत तुमच्याकडे बघा। भविष्य काळात कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। कोणी जात नाही, नगरसेवक कोणी जात नाही। नगरसेवक मुंबईचे नगरसेवक ना, 65 नगरसेवक कोणी जात नाही। ते आलेत निवडून, म्हणजे उद्धव साहेबांच्या बलबुतावर निवडून आले आणि ते कोणी जात नाही। हे ऑपरेशन टायगर नाही तर हे ऑपरेशन गिधाड आहे। हा लोकमताचा अपमान असून लोकशाहीची हत्या असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे। तर नाना पटोले स्वतःबद्दल बोलत असतील असं प्रत्युत्तर खासदार ज्योती वाघमारे यांनी दिलं आहे। हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन गिधाड आहे। ही लोकशाहीची हत्या आहे। ज्या विचारांनी लोकांनी या खासदारांना निवडून दिलं होतं, त्याच विचाराला संपुष्टात आणणं हे मोदी आणि त्यांचा अलायन्स करते आहे। त्यामुळे टायगरचा अपमान करू नका, हा गिधाड आहे। हे लचके काढणारी लोक आहेत आणि म्हणून हे ऑपरेशन गिधाड आहे। कुठेतरी कोट्यवधी रुपये देऊन हे सगळं झालं असल्याची पैशाची कमी काय या लोकांचा? देशच विकलेला आहे मोदी आणि त्यांच्या अलायन्सने। त्यामुळे यांच्याजवळ पैसा भरपूर आहे। आता ते 50 कोटी आहे की 100 कोटी आहे ते काही मी पाहिलेलं नाही आहे, पण यांच्याजवळ पैशाची कमी नाही। नाना पटोले असं म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड आहे। कदाचित ते स्वतःच्या बद्दल बोलत असतील का कोणाबद्दल बोलत असतील ते त्यांना विचारा।
सत्ता कशी चालवायची हे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला जमलं नाही, ते भाजप करून दाखवते अशी टीका ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे. ते सत्तेचा उपयोग करून काही करायचं, हुक अँड कुकच्या मदतीने करायचं अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. मला वाटतं पवनराजे निंबाळकरांच्या बाबतीमधलं बघितलं ते लढवय्या म्हणून अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. पण आज त्यांचं नाव आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आहे. मला वाटतं काही होऊ शकतं. या देशात सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमलं नव्हतं ते मला वाटतं की आज भाजप पूर्णपणाने ती वापरते आहे. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न असल्याचं शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायत, मात्र शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा असल्याचं भोंडेकर म्हणाले. तर भोंडेकरांनी आपली इच्छा व्यक्त केली, मात्र बहुमत देवेंद्रजींकडे असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आमचे तर स्वप्नच आहेत की शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनायला पाहिजे. आता देवेंद्रजी खूप चांगले काम करतात, पण कदाचित आता समजा भविष्यामध्ये आता काय होते काय सांगता येत नाही सगळं. तर जर समजा भविष्यात देवेंद्रजीच्या आज नाही उद्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. नरेंद्र भोंडेकरनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, भावना व्यक्त करायचे अधिकार आहे. पण आज तरी मला वाटतं राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅन्डेट मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आज मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे आणि आज राज्याच्या विकसित राज्याच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीसजी हे अत्यंत महत्त्वाचे लोकनेते, अत्यंत सक्रिय मुख्यमंत्री आणि या राज्याला मजबूत असे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं आज तरी कुठल्या विषयावर चर्चा करून उपयोग नाही. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यानंतर त्यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सोबतच असल्याचं कृष्णा आष्टीकरांनी सांगितलंय. कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषद निवडणुकीत मवियाकडून उमेदवार आहेत. मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, त्यामुळे कुणीही माझ्यावर शंका घेण्याची कुठलीही कारण नाही. मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू असतानाच यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. त्यांनी पक्ष सोडत वेगळा गट स्थापन केल्यानं हिंगोलीतील शिवसैनिक आक्रमक झालेत. सेनगावमध्ये आष्टीकर यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्यात आलाय. यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तिकडे यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखही ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेत. त्यावर त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमधल्या सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्यात. हा जनमताचा अपमान असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. खरं तर हे लोकशाही जे कायदा याचा पक्षांतर कायद्यावर बंदी आणायला पाहिजे. माझं एक वैयक्तिक मत आहे की याचं सदस्य रद्द करायला पाहिजे. आताही बी जे मागचे जे पक्षांतर झालं विधानसभेला ते लोकशाहीला धरून नाही, एक माझं वैयक्तिक मत आहे. शुद्ध माणूस हवा मला समजते, त्यामुळे सांगतो की हे कायदा तात्काळ रद्द व्हायला पाहिजे पक्षांतर बंदीचा. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आलं पाहिजे, सत्तेत नाही राहायला पाहिजे ना. कोणी आपल्या याच्यासाठी जाते, पण साहजिक आहे त्यांचा एक वर्तुळाकार वेगळा असेल, पण आम्हाला आमच्या ज्या धोरण आहे समस्या आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारा माणूस खूप गरजेचा आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना भरभरून संधी दिली आहे. एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं तरीही त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास तो वेदनादायी ठरेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ठाकरे सेनेचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळे यांनी इशारा देत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यात तिथे तोंडाला शेण फासणार असा इशारा दिलाय. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्षाशी गद्दारी कधीही सहन केली जाणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जर त्याने ठाकरेची साथ सोडली तर भविष्यात ते इथून धाराशिवमधून कधीच खासदार किंवा आमदार होणार नाहीत. ही एक मी शिवसैनिक म्हणून तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण फक्त शिवसेनेनं त्यांना मोठंच केलं ना, अख्ख्या महाराष्ट्रात टायगर म्हणून ओळख दिलेली आहे.
फक्त ही बाळासाहेब ठाकरेची, उद्धवसाहेब ठाकरेची शिवसेना देऊ शकते. आणि जर ह्यांना ही गद्दारी करून जर शिंदे गटात जात असतील तर हे निषेधार्ह आहे आणि आमच्यासारख्या शिवसैनिकाला वेदनादायी आहे. एकही पदाधिकारी किंवा शिवसैनिक फुटला तर त्याला मी धाराशिव शहरात फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला मी शेण फासणार आणि ती माझी ठाम भूमिका आहे आणि माझा तो निर्णय एकदम भक्कम आहे. या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचाही समावेश आहे. वागचौरे यांच्या या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. 2014 साली वागचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले होते. त्यांना पुन्हा पक्षात घ्या अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती. साईबाबांची शपथ घेतल्यानं त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी वागचौरेंना उमेदवारी दिली. आता वागचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली आहे. त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवू अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसैनिकांना हात जोडायचं सुद्धा शिकवलंय आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे पण शिकवून दिली का पायाखाली तुडवायचं. ती 100% त्याला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात तुझ्यात हिंमत असेल तर तू कसा बंदोबस्त घे, नाही तर कसा फिरतो तेच बघतो. आता तो शिवसैनिक एकदा माफ करतो, दुसऱ्यांदी करतो, तिसऱ्यांदी करत ते. तो आता दुसरी वेळ झाली, आता तिसरी वेळ येऊन नाही देणार. शिवसैनिक त्यांना जागोजागी परफेक्ट धडा शिकवतील. शिर्डीमध्ये पण आम्हाला जे करायचं ते आम्ही करणारच आहे. खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा निवडून तर येणारच नाही. पण दुसरी गोष्ट अशी की या शिर्डीमध्ये आम्ही त्याला पाऊल सुद्धा ठेवून देणार आहे. कारण का की दुसऱ्यांदी गद्दारी केली. एक तर तो कोणाचं कामही करीत नव्हता, खासदार झाला पण त्या शिवसैनिकाच्या कामाला आला नाही. कोणाचे फोन उचलले. मी स्वतः वैयक्तिक माझा कामधंदा सोडून सकाळी 8 ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्याच्या गाडीमध्ये त्याच्या संघ प्रचार केला. त्याच्यासाठी आम्ही लोकांसंग दुश्मनी घेतल्या. त्याच्यासाठी आम्ही विखे विरुद्ध बोललो, लोखंडे विरुद्ध बोललो आणि अशा माणसाने आज आमच्या संघ गद्दारी केली. म्हणजे आमचा तळतळाट जे आहे ना हा फार मोठा आहे. आणि आमचा तळतळाट आणि साईबाबाची घेतलेली खोटी शपथ वागचौऱ्याला यापुढं या राजकारणामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 0 स्थान झालेले. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीनं मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक लगावलाय. 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. विधान परिषदेच्या 6 बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडेल. नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह माघार घेतलेले गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचीही नावं मतपत्रिकांवर असल्यानं निवडणुकीत माघारीनंतरही रंगत आहे. महायुतीचे उमेदवार ठाणे येथे सहलीसाठी गेल्यानं एकत्र मतदानाला येतील, तर महाविकास आघाडीचे मतदारही सकाळपासूनच मतदान करतील. महापौर, उपमहापौर गणेश गीते यांच्या पत्नी मतदानाचा हक्क बजावतील. 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं होतं. यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होती आहे. ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या गळ्याला लागलेत आणि त्यांनी वेगळा गटही स्थापन केलाय आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झालेलं असून आता लगेच काहीही जाहीर करायचं नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल. परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुमच्यावर लोक नाराज का आहेत? त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे. त्यांनी सगळं केलेलं आहे. उबाटाचेच लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही. ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे. तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांग. ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खासदार फुटीचं नवं आव्हान उभं राहिलंय. अशातच मुंबईत तुमच्याकडे निवडून आलेले 65 नगरसेवक खरंच सोबत आहेत का ते आधी बघा. साधा कार्यकर्ताही आता तुमच्यासोबत राहिलेला नाही अशी टीका करत मस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय. कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील, नाही येतील, येणार आहेत, नाही येणार मला माहिती नाही. अहो पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये.
65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय. किती राहत आहेत तुमच्याकडे बघा भविष्य काळात. कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्यासोबत कोणी राहणार नाही. कोणी जात नाही. नगरसेवक कोणी जात नाही. नगरसेवक मुंबईचे नगरसेवक ना, 65 नगरसेवक कोणी जात नाही. ते आलेत निवडून, म्हणजे उद्धव साहेबांच्या बलबतावर निवडून आले आणि ते कोणी जात नाही. धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना भरभरून संधी दिली आहे. एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं तरीही त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास ती वेदनादायी ठरेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ठाकरे सेनेचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळी यांनी इशारा देत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास दिसतील तिथे तोंडाला शेण फासणार असा इशारा दिलाय. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्षाशी गद्दारी कधीही सहन केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. जर त्याने ठाकरेची साथ सोडली तर भविष्यात ते इथून धाराशिवमधून कधीच खासदार किंवा आमदार होणार नाहीत. ही एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण फक्त शिवसेनेनं त्यांना मोठंच केलं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात टायगर म्हणून ओळख दिलेली आहे. फक्त ही बाळासाहेब ठाकरेची, उद्धवसाहेब ठाकरेचीच शिवसेना देऊ शकते. आणि जर ह्यांना ही गद्दारी करून जर शिंदे गटात जात असतील तर हे निषेधार्ह आहे आणि आमच्यासारख्या शिवसैनिकाला वेदनादायी आहे. एकही पदाधिकारी किंवा शिवसैनिक फुटला तर त्याला मी धाराशिव शहरात फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला मी शेण फासणार आणि ती माझी ठाम भूमिका आहे आणि माझा तो निर्णय एकदम भक्कम आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं जवळपास निश्चित झालंय. या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचाही समावेश आहे. वागचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. 2014 साली वागचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले होते. त्यांना पुन्हा पक्षात घ्या अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती. साईबाबांची शपथ घेतल्यानं त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी वागचौरेंना उमेदवारीही दिली. आता वागचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली. त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकू असे संतप्त भावना या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. शिवसैनिकांना हात जोडायचं सुद्धा शिकवलंय आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे पण शिकवून दिली का पायाखाली तुडवायचं. की 100% त्याला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात तुझ्यात हिंमत असेल तर तू कसा बंदोबस्त घे, नाही तर कसा फिरतो तेच बघतो. आता शिवसैनिक एकदा माफ करतो, दुसऱ्यांदी करतो, तिसऱ्यांदी करत नाही. तो आता दुसरी वेळ झाली, आता तिसरी वेळ येऊन नाही देणार. शिवसैनिक त्यांना जागोजागी परफेक्ट धडा शिकवतील. शिर्डीमध्ये पण आम्हाला जे करायचं ते आम्ही करणारच आहे. खासदार भाऊसाहेब वागचौरे हे पुन्हा निवडून तर येणारच नाही. पण दुसरी गोष्ट अशी की या शिर्डीमध्ये आम्ही त्याला पाऊस सुद्धा ठेवून देणार आहे. कारण का की दुसऱ्यांदी गद्दारी केली. एक तर तो कोणाचं काम करीत नव्हता, गेली 1.5-2 वर्ष खासदार झाला पण त्या शिवसैनिकाच्या कामाला आला नाही. कोणाचे फोन उचलले. मी स्वतः वैयक्तिक माझा कामधंदा सोडून सकाळी 8 ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्याच्या गाडीमध्ये त्याच्या संघ प्रचार केला. त्याच्यासाठी आम्ही लोकांसंग दुश्मनी घेतल्या. त्याच्यासाठी आम्ही विखे विरुद्ध बोललो, लोखंडे विरुद्ध बोललो आणि अशा माणसाने आज आमच्या संघ गद्दारी केली. म्हणजे आमचा तळतळाट जे आहे हा फार मोठा आहे आणि आमचा तळतळाट आणि साईबाबाची घेतलेली खोटी शपथ वागचौऱ्याला यापुढं या राजकारणामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 0 स्थान झालेले. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने त्यांना 2 वेळा आमदार आणि 3 वेळा खासदार केलं आणि त्यामुळे आणखी काय द्यायला हवा होता असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केलाय. तसेच त्यांनी कुठल्याही पक्षात जाण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जाधव गेले तरी आपण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच ठामपणे राहणार असल्याचं या शिवसैनिकांनी स्पष्ट केलंय. त्यांना शिवसेनेनं कुठं काय कमी केलंय? 2दा आमदार, 3दा खासदार. शिवसेनेनं कुठेही काही कमी केलं नाही. उद्धव साहेबांनी देखील त्यांना कुठल्याही गोष्टीत गेल्या 10 वर्षामध्ये परभणी जिल्ह्यात त्यांच्यावरतीच अख्खा परभणी जिल्हा चालायचा. शिवसैनिक म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करायचो तर त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करत होतो. आम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधी त्यांच्यामुळेच मिळालेल्या होत्या. त्यामुळे त्यांना कुठंच काही कमी केलेलं नव्हतं. ते का जात आहेत हेच कारण अजूनही कळलेलं नाही. मी त्यांच्या जवळ होतो हे सत्य आहे. त्यांनीच मला जिल्हा प्रमुख पदाची संधी दिली हेही सत्य आहे. पण माझी निष्ठा मातोश्रीशी आणि पक्षाशी आहे. त्यामुळे जर आज ते पक्ष सोडून जात असतील तर निश्चित मी त्यांच्यासोबत जाणार नाही. कारण माझी श्रद्धा ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. परभणी जिल्ह्यानं बाळासाहेबाच्या शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे. कोणा माणसावर किंवा कोणा व्यक्तीवर प्रेम केलेलं नाही. कारण
ज्या वेळेस मी त्यांच्या सोबत होतो, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. अख्खे 15 वर्षे माझं आणि त्याचं कधी जमलं सुद्धा नाही आणि जमून घेतलं नाही. पण तितक्यात तत्परतेनं शिवसेनेचा खासदार म्हणून इमाने इतबार म्हणजे पक्षाशी गद्दारीनं करतात त्यांचं काम केलं. म्हणजे माझं आणि त्यांचं पटत नसताना मी इतक्या हिररीनं काम केलं की पूर्ण ताकदपणाला लावून आम्ही त्यांना निवडून आले. आणि ह्या प्रश्नावरून मला असं वाटतं की त्यांना त्यांची जिम्मेदारी आमच्या मतदानाचा अपमान करून प्रवेश करू नये. अगोदर त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग कुठं जायचं तिथं जावा. संजय दिना पाटील यांची मुलगी राजूल संजय पाटील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे संजय दिना पाटील आणि इतर खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चेत असताना दुसरीकडे त्यांच्या कन्येचा स्थानिक पातळीवर शिवसैनिकांसोबत सक्रिय सहभाग दिसून येतोय. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प निधीतून माता रमाबाई नगर 2 येथे उभारण्यात आलेल्या शौचालयाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या घडामोडींमुळे शिवसेनेतील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या व्हीपवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असा उल्लेख करण्यात आलाय. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडून महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र राऊत यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलाय. या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट असा उल्लेख करण्यात आलाय. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाला अवघे काही तास उरले असताना मोठा राजकीय ट्विस्ट आलाय. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून विनंती केल्यानं थांबण्याचा निर्णय घेतल्याचं चौधरी यांनी म्हटलंय. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि जिल्हा प्रमुख यावेळी त्यांच्यासोबत होते. बच्चू कडू यांनी समजूत काढायला सांगितल्याचं पाटील म्हणाले. तर लवकरच चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. तर नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या हालचाली लातूरमध्ये गतिमान झाल्यात. नांदेडचे मतदार काल लातूरमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. आगामी मतदानाच्या रणनीती आणि संघटनात्मक तयारीवर यावेळी चर्चा झाली आहे. चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसलाय. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून राजेश अडूर यांना पायउतार करण्यात आलाय. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवकांच्या बहुमतानं सुरेंद्र अडपाले यांचे नवे गटनेते म्हणून निवड झाली आहे. विभागीय आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत गटनेता निवडला जातो, थोपवला जात नाही असं म्हणत 17 जूनपासून अडबाले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे आणि त्यामुळे राजेश अडूर यांची गटनेता म्हणून नोंदणी रद्द झाली आहे. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळालाय. मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीनं राज्य सरकारला 44 खटले मागे घेण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी 77 खटले मागे घेण्यात आले होते. मात्र यात गंभीर गुन्हे, महिलांविरोधातील गुन्हे, गंभीर फौजदारी तसंच वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा काल 3रा दिवस होता. सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही फसवी असून सरकारच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होणार नाही आणि त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. सरकारनं या आंदोलनाचा अद्यापही दखल न घेतल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी आणि तुपकर समर्थक आक्रमक झालेत. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री लोणार तालुक्यातल्या किनगाव जड्डू येथे आंदोलकांनी एसटी बस पेटवली तर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर मार्गावर धाड इथे कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केलाय. अनेक ठिकाणी शेतकरीही तुपकरांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत. पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार. म्हणून सरकारकडे पैसे नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे. म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भिकेत रुपये आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी. म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा.
मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा दावा केलाय. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकसंध असून मतदानात त्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येईल असंही ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची मानली जात असून महायुतीकडून विजयाचा दावा केला जातोय. दरम्यान मतदानानंतर निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यंदाचा मान्सून लांबणीवर गेल्यानं मुंबईकरांना पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. अशातच वसई विरार परिसरात काल दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. अवघ्या 5 मिनिटांच्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता आणि त्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या वसई विरारकरांना काहीसा दिलासा मिळाला. या पावसामुळे घराबाहेर ठेवलेल्या वस्तू आवरण्यासाठी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर अल्पकाळाच्या या पावसानं मान्सूनच्या आगमनाची चाहूल देत वातावरण प्रसन्न केलं आहे. 2 दिवसांची विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात सातत्यानं 5 दिवस मान्सूनपूर्व पावसानं भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर 2 दिवस उसंत घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता आणि त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा हैराण झाले होते. काल पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास वातावरणात बदल झाला आणि भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला. तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. बीड शहर परिसरातही काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. दिवसभरानंतर आलेल्या या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. काल दुपारी तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडला होता. प्रखर उकाड्यानं नागरिक हैराण झाले असताना सायंकाळी सुरू झालेल्या या पावसामुळे शहरासह परिसरात थंडावा जाणवू लागलाय. अनुकूल हवामान नसल्यानं महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सूनचा प्रवास लांबलाय. अरबी समुद्रातून येणारा ओलाव्याचा प्रवाह कमकुवत असून खालच्या स्तरावरील वारेही मंदावले आहेत. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कमी राहणार असून 24-25 जून दरम्यान कोकण किनारपट्टीवर पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई आणि कोकणात मान्सूनच्या पुनरागमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. तर यंदाचा मान्सून लांबणीवर गेल्यानं राज्यातल्या पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर होतोय. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेलाही या संकटाचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शहरातील स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर्स आणि बांधकाम प्रकल्पांना होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. तसंच पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कैलास शिंदे यांनी दिली आहे. वाचवण्यासाठी आपण काय आता उपाययोजना करतो? आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून आपल्याला उशिरा येणार होतं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10% पाणी कपात ही मागच्या महिन्यापासूनच सुरुवात केली होती आणि आपल्याला अपेक्षित होतं की 10 जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस येईल, पण अजूनही पाऊस लांबणीवर आहे. 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला पाणी सर्वांना मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकरता जे पिण्याव्यतिरिक्त जे पाण्याचा वापर आपण ज्याच्यामध्ये करत होतो, ज्या स्विमिंग पूलला पाणी वापरतो, वाणिज्य ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथे पाण्याचा जास्त वापर होतो, वॉशिंग सेंटरला जो पाण्याचा वापर होतो, बांधकामाला जो पाण्याचा वापर बहुतांश बांधकामाच्या ठिकाणी आपण प्रक्रियाकृत पाणी वापर सुरुवात केलेली आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी जिथे आहे तोही आपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेचे सगळे उद्यानं, ट्रिबेल तिथे सुद्धा आपण जवळजवळ 440 ठिकाणी 449 ठिकाणी आपण प्रक्रियाकृत पाणी नेलं. पण उर्वरित जी ठिकाणं आहेत तिथे सुद्धा जो पिण्याचं पाणी आहे ते वापरण्यात जात होतं ते सुद्धा आपण बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना प्रक्रियाकृत पाणी मी आपल्या मार्फत सर्वांना आव्हान करतो, आपण पाण्याचा जपून वापर करावा. पिण्याव्यतिरिक्त आपल्या गाड्या धुण्यासाठी, आपल्या गार्डनसाठी पिण्याचं पाणी वापरू नये. मला वाटतं की आपण आणि आपल्या हाऊसिंग सोसायटीमधल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या ओव्हरफ्लो होणार नाही याची जर आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली तर निश्चितपणे आपण पाण्याचं जे आलेलं आत्ताची जी काही संकट आहे त्याच्यावर आपण मात करू शकतो. नाशिक महापालिकेनं मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे शहरात पाणी कपात लागू केली आहे. जून आणि जुलै महिन्यात आता दर शनिवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास ऑगस्ट महिन्यात 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 12 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच म्हणजे सुमारे 60 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्यासाठी आणि 18 दिवसांची तूट भरून काढण्यासाठी ही पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. आपण ह्या शनिवारपासून एक दिवसाचा आता प्रत्येक
पूर्ण आठवड्याचा एक ब्रेक घेणार आहोत. तर पाणी पुरवठा हा जो आहे तो प्रत्येक शनिवारी हा बंद असणार आहे. याची आपल्या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. भाजपचे महाराष्ट्र SIR प्रमुख किरीट सोमय्या आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत वसई तहसील कार्यालयात SIR संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मतदार नोंदणी, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाली आहे. त्यानंतर पाचसुबंदर, गास, तक्कीपाडा, कोळीवाडा आणि एकसोटी परिसरातील प्रत्यक्ष पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्यात. अनधिकृत बांधकामं, अवैध झोपड्या आणि संशयित बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर मिशन झिरो रेल्वे ॲक्सिडेंट अंतर्गत जीवन रक्षा अभियान राबवण्यात आले. सकाळी 9 ते 11 या वेळेत रेल्वे पोलीस, RPF, MSF त्यासोबतच स्टेशन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत प्रवाशांना रूळ ओलांडू नका असा संदेश दिलाय. मेगाफोन, बॅनर, पोस्टर आणि रॅलीद्वारे जनजागृती करत रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा पत्रकही वाटण्यात आली आहे. अंधेरी स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 आणि 2 आणि 3 परिसरात राबवलेल्या या मोहिमेला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. धुळे जिल्ह्याच्या वाघाडी खुर्द येथील ग्रामसभेत मालमत्तेच्या ठरावावरून एकच गोंधळ उडालाय. गावठाण जागेवरच्या वारस हक्क रद्द करण्याच्या प्रस्तावाला काही ग्रामस्थांनी विरोध केल्यानं समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले होते आणि शाब्दिक वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं. तणाव वाढल्यानंतर सोनगीर पोलिसांनी धाव घेत दोन्ही गटांची समजूत काढली आहे आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ग्रामसभा पुन्हा सुरळीत झाली आहे आणि उर्वरित ठराव मंजूर करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पूरक आहार मार्गदर्शन पत्रकावरून वाद निर्माण झालाय. 9 ते 11 महिन्यांच्या बालकांच्या आहारासंदर्भातील या पत्रकात बारीक चिरलेले गोमांस, मटण आणि चिकन यांचा उल्लेख करण्यात आलाय. हे पत्रक माता बाल आरोग्य केंद्रांमध्ये लावण्यात आलं असून यावर युवा सेनेनं आक्षेप घेतलाय. गोमांसाचा उल्लेख तत्काळ हटवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. गोवंश या ठिकाणी जे आहे संरक्षणाचं आणि हिंदुत्ववादी संस्कृतीचं जतन करणारं हे सरकार आहे आणि अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर काही अधिकारी अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक जर कृत्य करत असतील तर त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज भेटलो. निश्चितपणे आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की जे कोणी अधिकारी यामध्ये जे आहेत दोषी असतील त्याच्यावर निश्चितच लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगल्या दुधाळ जनावरांच्या नावाखाली कमी दूध देणाऱ्या आजारी किंवा निकृष्ट दर्जाच्या गायी आणि शेळ्यांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप आहे. कुटकी गावातील प्रकाश केकडे आणि सचिन पाटील या 2 शेतकऱ्यांनी कर्ज काढून योजनेतील हिस्सा भरलाय. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यानं त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. अखेर जनावर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आम्हाला या योजनेतून 2 गायी मिळाल्या होत्या विशेष घटक योजनेतून आणि घरी आणल्यानंतर त्यांच्यापासून आम्हाला काही खूप सारं दूध निघत नव्हतं. 2-3 लिटर दूध निघत होतं आणि 2-4 महिने चाललं ते. दोन्ही टाईम 4-5 लिटर दूध होत होतं आणि खर्च वाढला होता आणि वारंवार त्या बिमार पडत होत्या आणि सरकारी डॉक्टर वगैरे कोणी येत नव्हतं पाहायला तिला. नंतर आम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडून त्यांचा इलाज करत होतो. पण काही दिवसानंतर 5-6 आणि 8 महिन्यानंतर त्यांचा खर्च अतोनात वाढत गेला. तो खर्च झेपला नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या विकून टाकल्या. छोटं बछडं होतं तर तो आलं काही दिवसा म्हणजे एखाद्या महिन्यापूर्वी ते मरण पावलं. त्याच्यानंतर मग त्या गाईचं अजून कमी दूध झालं त्याच्यामध्ये. मग ते काही परवडत नव्हतं तर मग आम्ही ते विकून टाकलं. रायगडच्या रोहा तालुक्यात रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त झालेत. सनेरा बिरवाडी, गायचोळवाडी, तांबडी, सवाने या मार्गाचं डांबरीकरण सुरू असताना पाऊस जवळ आला तरी जागोजागी खोदकामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता रोको करत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. अधिकारी, ठेकेदार आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या. अखेर 30 जूनपर्यंत काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन बांधकाम विभागानं दिले आहे.
अहिल्यानगरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासह अनेक मागण्या त्यांनी केल्यात. कार्यालय अधीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन अभियोक्ता पदांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करून वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे नियम तातडीनं मंजूर करावेत अशी ही मागणी आहे आणि त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.